सकाळ सकाळी एवढी थंडी वाजते की घराच्या बाहेरच निघायला नको वाटतं. पण काय करणार, काम तर करावंच लागतं. तर मग गाडीवरून येताना तर खूपच गार लागतं. पण मी असंच जर्किंग वगैरे घातलं होतं, सॉक्स वगैरे पण घातले होते पायामध्ये. तर मग असं पॅक वगैरे होऊनच मी ऑफिसला आले. तर ऑफिसला आल्यानंतर व्हिडिओ शूट करताना मला समजलं की माझी टिकलीच पडली आहे आणि मी लिपस्टिक वगैरे पण लावलेली, ती पण पुसली होती. तर म्हटलं ठीक आहे, आता बॅगमध्ये तर माझं सामान असतंच. मग बॅगमधलं सामान घेऊन मग असं थोडंसं टचअप केला. त्यानंतरून मग कामाला सुरुवात केली. तर आज माझी फ्रेंड आली नव्हती कारण की ती सुट्टीवरती होती. तर आज मी एकटीच होते. मॅडम पण उशिरा येतात आणि लवकर जाणार होत्या मॅडम पण. तर मग मी काम वगैरे केलं. त्यानंतरून लंच ब्रेक झाला. तर मी आज आणले होते आलू पराठे आणि सॉस. तर गरमागरम भरले होते, त्यामुळे ते असे झाले होते. तर आलू पराठेची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर ती माझ्या आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेल. तर त्यानंतरून थोडंसं काम वगैरे केलं. 4 वाजता मग चहावाला आला, चहा वगैरे घेतला. त्यानंतर लवकरच घरी जायचं होतं. तर मग PC लॉगआउट वगैरे केला, लाईटी वगैरे बंद केल्या. त्यानंतरून घरी जाण्यासाठी निघाले. तर घरी जाताना अंडी वगैरे घेऊन गेले आणि मुलांसाठी पण केळी, परत कपकेक आणि ब्रेड पण घेऊन गेले. कारण की माझ्या मुलाला ब्रेड सँडविच खायचं होतं आणि अंडा पॅटीस पण खायचं होतं. त्याच्यामुळे हे सगळं सामान घेऊन गेले. तर मी आज अंड्याचीच भाजी करणार होते. तर मी अंडी उकडत ठेवली होती आधी. मग त्यानंतरून कांदा आणि आपलं खोबरं, कोथिंबीर, आलं लसूण याचं वाटण करून घेतलं होतं आणि कढईमध्ये तेल घेतलं. त्याच्यामध्ये आपले बेसिक मसाले जसं की हळद, धना पावडर, लाल तिखट आणि कांदा मसाला हे सर्व टाकून मग आपलं जे वाटण होतं ते पण त्याच्यामध्ये टाकून परतून घेतलं. तेल सुटेपर्यंत परतल्यानंतरून जी आपली अंडी उकडली होती त्याला मी असे काप दिले चाकूने, कारण त्याच्यामध्ये मसाला आतपर्यंत जातो. तर मग मी असं छान परतून वगैरे घेतलं. त्यानंतरून त्या अंड्याच्या ग्रेव्हीमध्ये गरम पाणी टाकलं. तर तुम्हाला जर पातळ ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही जास्त पाणी ॲड करू शकता. तर मला थोडंच लपथपीतच करायची होती भाजी, जास्त पातळ नव्हती करायची. त्याच्यामुळे मी थोडंसंच पाणी टाकलं होतं. तर मग त्यानंतरून कोथिंबीर टाकली, मीठ टाकलं आणि छान उकळी वगैरे येऊन दिली. तर अशी मस्त अंड्या कढीची भाजी झाली. त्यानंतरून मग भाकरी पण केल्या आणि भाकरी पण झाल्या. मग त्यानंतरून जेवण वगैरे करून घेतलं आणि थंडीमध्ये गरमागरम जेवण खायलाच खूप भारी वाटतं. तर या जेवायला मंडळी. बाय बाय मैत्रिणींनो. कसा